गुड इव्हनिंग. आज जरा उशीर होतोय तुम्हाला पिरियड द्यायला. ओके, इंग्लिशवर तुमचं चालू आहे ना, वर्ब्स V1 V2 V3 V4 V5. ओके, एव्हरी डे 5 सेंटेन्स यू हॅव टू राईट. प्रत्येक दिवशी 5-6 वाक्य तयार करा. आज आपण घेणार आहे इंग्लिश. क्वेश्चन दिले, यूज ये एन बी इन ऑन एज ॲट ETC. म्हणजे याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे तुम्हाला समजेल ये आहे कॅन आहे की दी आहे की इन आहे, ऑन आहे की एज आहे की ॲट आहे की काय आहे. आता बघा पहिलं वाक्य, वी स्टेड डॅश डॅश द वेटिंग रूम. वेटिंग म्हणजे तुम्हाला जी वाट बघावी लागते ना. वी स्टेड इन द काय होईल, इन येईल कॉन येईल, इन 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 द वेटिंग रूम. थोडासा वेट म्हणजे वाट बघायला लागते, थोडा वेळ म्हणजे ती वेटिंग रूम. दुसरं वाक्य आहे, द हॉटेल डॅश डॅश ए स्विमिंग पूल. द हॉटेल डॅश डॅश ए स्विमिंग पूल. आता हे ऑलरेडी आहे इथे, मग इथं काय दिलेलं आहे ते बघा, इन ऑन एज. मग इथं द हॉटेल, हॉटेल म्हणजे इट आहे ना, इट सी ही. ज्याच्या पुढे काय लागतो प्रेझेंट टेन्स मध्ये, हे कंटिन्युअस टेन्स आहे, प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय दिसेल, एज एज. द हॉटेल हॅज ए स्विमिंग पूल. हॉटेलला एक पोहण्याचा काय आहे, पूल आहे, म्हणजे हौद आहे, पोहण्याचा हौद. आता पुढचं, ही नीड्स टू हॅव समथिंग. आता हे HW आहे, तुम्हाला काय आहे, हे HW आहे. HW याच्यातलं थोडंसं हिंट देतो मी. ही नीड्स टू हॅव समथिंग बिकॉज काय, बिकॉज बॉडी रिक्वायर एनर्जी. ऊर्जा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून बॉडी अरे मी सांगितलं, म्हणजे आपल्याला कशाची आवश्यकता आहे, एनर्जीची. म्हणजे तुम्हाला HW, हे पण HW. वी नीड टू लर्न इंग्लिश. वी नीड टू लर्न इंग्लिश. माहिती संविधानामध्ये आहे ना इंग्लिश. वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये, हॉस्पिटलमध्ये, कोर्टामध्ये, सर्व ठिकाणी इंग्लिश आहे. म्हणून वी नीड टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकण्याची काळाची गरज आहे, आजची गरज आहे, नीड गरज. का, बिकॉज इंग्लिश इज अन इम्पॉर्टंट लँग्वेज. सगळीकडे आहे म्हणून. गव्हर्नमेंटने ती बदलवली तर वेगळा विषय, बरोबर की नाही. म्हणून वी नीड टू इंग्लिश, वी नीड टू लर्न इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज अन इम्पॉर्टंट लँग्वेज. अरे मीच सांगितलं, तुम्ही द्यायचे. पाचवं आहे बघा, पाचवं काय, क्रिकेट इज टिंब टिंब एक्साइटिंग आहे. आता इथं ये येईल काय येईल, ई आहे, म्हणून ईच्या पाठीमागे काय लागेल, एन लागेल. म्हणजे क्रिकेट इज एन एक्साइटिंग गेम, आहे का नाही. क्रिकेट इज एन एक्साइटिंग गेम. दिस इज डॅश डॅश कन्फ्यूज क्वेश्चन. मग ए लागेल का एन लागेल. दिस इज अ कन्फ्यूज क्वेश्चन. हा गोंधळणारा प्रश्न आहे. दिस इज ए कन्फ्यूज क्वेश्चन. दिस इज ए कन्फ्यूज क्वेश्चन. या गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. सातवा आहे, शी टोल्ड मी डॅश डॅश शॉकिंग न्यूज. शी टोल्ड मी डॅश डॅश शॉकिंग न्यूज. मग काय सांगितलं, शी टोल्ड मी ए शॉकिंग न्यूज. काय, ए शॉकिंग न्यूज. इट वॉज डॅश डॅश अमेझिंग परफॉर्मन्स. इट इज डॅश डॅश अमेझिंग परफॉर्मन्स.
इट इज अन अमेझिंग परफॉर्मन्स. हे आलेलं आहे एन ॲपल नाही का. अन अमेझिंग परफॉर्मन्स. एन. सी इज interested dash learning French. She is interested dash learning French. She is interested हे काय. She is interested in learning French. in learning. on learning नाही होणार. She is interested in learning French किंवा इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी काही पण येईल. फ्रेंच ही लँग्वेज आहे. इट इज बेटर. सो सी इज इंटरेस्टेड इन लर्निंग फ्रेंच. ओके बाय. थँक्यू. अभ्यास करा. मराठी घ्या दररोज 2. ओके.